हॅलो. हॅलो. अरे काय झाले का जेवण बिवणं? तुम्ही कशाला फोन केला आता? कशाला फोन केला म्हणजे अहो नवरा आहे मी तो तुला नाही फोन करणार मग कोणाला करणार? मला कशाला करताय? ती सटवी असेल ना तिला करा ना. अरे काय तो सट्टी लावली तो येण्याकारण घेणं देणं चांगल्या संसारामध्ये घेणं देणं लोकांचं ऐकून नाश करून घेऊ राहिला संसाराचा तुला समजत नाही काही. मी स्वतः कानाने ऐकलं, डोळ्यांनी बघितलं, लोकांनी सांगितलं त्याच्यावर नाही विश्वास ठेवला ना मी. अरे झालंय गेलं काय ती गोष्ट धरून ठेवायची. मी सांगितलं नव्हतं का तुला की बाबा आता झालं ते झालं इथून पुढे मी असे काही काम करणार नाही. हं? हो का? मग मग आधी कशामुळं केलं? अरे बाबा झाल्या आता एखादी चूक होत असती माणसाकडून नाकळत. चुकी केली की तुम्ही मग चुकीने नकळत? आता चुकीने तर काय मग आता परत परत त्याच गोष्टी लावून धरल्यात काय अर्थ असतो का? नको नको, तुम्ही ना एक काम करा. हं, मी आता इकडंच राहते माझ्या माझ्या मम्मी पप्पाकडं. हं. तुम्ही जा, तिला घेऊन या, तिच्या सोबत लग्न करा आणि दोघं जण राहा सुखानी. च्या मायला त्याची सोबत लग्न करायला तिचं पहिलं जावं लग्न होईल तिचं नवरा आणि पोरं आणि ते बी घेऊन येऊ मग इकडे आता गोळ्या झाल्या का तुपल्या? मग घेऊन या ना तिचेवाले ते 2-3 पोरं. ते करते का ती तुमच्या सोबत लग्न? अरे करत बाप असली तर घेऊन या. अरे जाऊ दे बाबा ते रोजची किटकिट आता बंद कर मी काय सांगतो तेवढं ऐक ना. बोला. झालं गेलं आता इसरून जाय सगळं आणि येऊन जाय मी येऊ राहिलो तुला घ्यायला. नाही नाही, घ्यायला नका येऊ, मी नाही येत. काऊन? नाही नाही, नाही यायचं मला. अरे नुसते 12 महिने झाले नाही लग्नाला आणि तू कुशाल तिकडे गेली आणि येड्यावानी हे असं लावलं तो काही कळतं की नाही तुला? तुम्हाला माझी किंमत आहे का? अरे बाबा तुपली किंमत आहे म्हणून तर फोन केला ना तुला. हा का? मग मला सांग तू जरी मी ते झालं समजा तिकडं काही झांगड गोत्ता पण मग मी तुला सांग का नाही गोष्टीच कमी पडतील ती का? हा का? हा पडतील ती का मग तू सांग ना. नाही, कमी पडून दिलती का? मग गंज रोजचे माझ्या संग भांडण बिंडण करायचे ना तुम्ही. तरी मी म्हटलं का नेमकं आधी एवढं जीव लावायचे म्हटलं आणि मग तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता ना. आता नेमका असा विषय आहे का दररोज भांडण करणं, हे करणं, ते करणं, रुसणं फुगणं. पण मला वाटलं होतच राहतं थोडंफार अरे संसारात. बाबा पण तर नंतर तूच नंतर जा. ऐकलं ना मी तुमचं दोघांचं बोलणं, चॅटिंग, मग माझा विश्वास पटला अरे नेमकं झालंय खूप. गेलं ते उडत गेलं सगळं बाबा आता मी सुधारतो मी काही ते रिकाम्या कामात जात नाही मी आता बस. पण आता एवढी बार मग ऐक आणि घरी ये. नाही नाही, मी नाही येत. माझी मम्मी म्हटली नको जाऊ, राहू दे पाहुण्याला आणि तिला सोबत अरे आता. तू ही मम्मी काय सांगती तू ही मम्मी येडमटर तू पागल आहे काय तुझ्या मम्मी परता बी असं येड्यासारखं डोक्यावर पडल्यासारखं काय करू राहिली? अहो आपला नाही संसार आहे आपल्यालाच पाहायला लागन. नाही नाही, नाही येत मी. तुम्ही अरे आता आहे ना हं. तिच्या संग लग्न करा आणि राहा तुम्ही दोघं सुखाने. मी नाही हे अरे सहन करू शकत. झालं आता झालं गेलं विसरून जाय सगळं. झालं मग आपल्या कोणती आता काय करती? हं? नाही नाही, मग आता कसं करायचंय? मी काही येत नाही. येत नाही तू? तुम्ही तुम्ही लग्न करून घ्या दुसरं हां. आणि तिचे पोरं पण घेऊन या. मी तिचे पोरं आणि नाही कोणी आणत नाही पण तू एक काम कर अरे तुला काही लाज वाटते का? अहो तो हं, खरात का खोरात बाबा आहे तो तिकडचा नाशिकचा विचार कर तू जरसा. अहो हं. त्यानं जवळपास इतक्या ठिकाणी तोंड मारलं एवढे जांगडगुत्ते केले तर त्याची बायको तरी म्हणते ते निर्दोष आहे. मी एक जांगडगुत्ता केला नाही तुला की पार मला सोडून पळून गेली तिकडं फारकतीच्या गोष्टी करायला तुला काही लाज बीज वाटते का? त्याची बायको डोक्यावर पडेल होती, तशी काय मी नाही डोक्यावर पडेल पडेल ना होती? डोक्यावर. तेच ना मग. अहो तू विचार कर एवढे जांगडगुत्ते करून सुद्धा त्याची बायको त्याच्या पाठीशी उभी आहे आणि मी एकच जांगडगुत्ता केला तुम्हाला पार सोडून गेली वाटोळं झालं तुपलं बी होईन मग अशा ना सुधर जर शिक पाय लोकांच्या बायका कशा राहत्यात. मग तुम्ही खरात बाबा होत्या का? नको खरात बाबा नको करू मला जे ते आपलं चालू दे जे ते तू ये बाबा घरी खरात बाबा काय होती उजूक आपल्या नाही. बी लावणे आणखीन ते पोलीस वाले तर मला न्यायचं घरात रिकामं काम काही करायला लावू नको तू साधन तरी सोपं. खुशाल दात काढीत आहे पाहिलं का एवढं करून सुद्धा. अरे हात काढ द्यायचे मग त्या खरात करून सारी मग माया बी लावणे आणा लावती बाबा ते पोलीसवाले लय मारते कुत्र्यासारखे. माझी कोणाचं मम्मी म्हटलीच होती कोणाचा कर पण तू मार यांच्यावर खाव. पोलीस केस. अय बाया कोणाचा मार खा पण त्या पोलीस भावाचा मार खाऊ नये तुला सांगतो मायाच्या ना नको तिथं जाणते ते बस ठिकाणी जाणते हो त्याच्यासाठी नको असं काही करू नको केस फीस काही करू नको. तुला हात जोडतो वाटल्यास मी आणि तुझ्या पाया पडतो वाटल्यास पण एवढी गोष्ट सोडून बोल. हा का? हा तसं काही करू नको ये तू आपण आपलं जांगड गुत्ता करत जाऊ दोघं जण टेन्शन घेऊ नको.
हळूहळू होतीन, 1-2 लेकरं झाले की तू शांत होतीन, मी शांत होईन. काय टेन्शन घेते तू? मी आहेच ना. मग ती सटवी सोडीन का तुमचा नात पण? अरे मी देतो तिचं सोडून बाबा, तू ये घरी. 8 दिवस आपण उपाशी येऊन राहिलो इथं. तेल नाही, आपलं भाकर नाही, भाकर इथं क्वालिटीच नाही. मला वाटलं तुम्ही तिच्याकडेच राहत असशील. नाही 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 नाही, तिच्याकडे कशाच राहणार? तिचा बाबाटण्या नवरा आहे, कुत्र्यासारखा आणन मला तिला पाहिल्यावर पळू पळू. तिला कुठं धाडती मला? मग येड्यासारखं नको आता करू. मी एवढ्याच वेळेस तुम्हाला माफ करल हा. हा आता उगाच एवढ्याच वेळ. तुम्ही ते म्हटले खरंच बाबाच्या बायकोचं म्हणून. हा मग जर मी पण तिचा एवढ्या आदर्श वेळेस घे माफ जरसा. करते. तिचा आदर्श घे जरसा, आणि तिच्या आणि वाघ जर शिक. हा नाही पण मी एवढ्याच वेळेस माफ करल हा. हा एवढ्याच वेळेस माफ कर बाबा. दुसऱ्या वेळेस काही नाही करू. मी बी काही असं काही करणार नाही. तुला वैत वाहू देणार नाही. चालन मग जेवण केलं? काय आता जेवणात मी सांगू का राहिलो तुला? क्वालिटीचे तेल येईन, तेल येते, मीठ नाही, मिठाला भाकर नाही, कशालाच काही पत्ता लागेल नाही. मला घरात पीठ आहे की नाही ते बी माहित नाही. मग घ्यायला येशान का मला आज तुम्ही? हा आता येतो लगेच. आणि तू फक्त तयार होऊन राह. बरं चालन. मी माझ्या मम्मीला सांगून बघते. मम्मी पप्पा काय म्हणतात, जाय का नको जाऊ? अहो मम्मी पप्पा गेले म्हणा उडत. येडगांडी तुला काही डोकं आहे का? मग संसार तू अनवाव आहे. मम्मी आणि पप्पाच काय लावून धरलं होती? येड्यासारखं काही पागल गिगल झाली का तू? त्याला सांग अहो जाय म्हणा बाबा तिकडं, मी चालले म्हणा माझ्या घरी. बरं मग तुम्ही घ्यायला या ना, पाहू ना आपण इथं बोलू आणि मग येऊ. हा येतो मग मी. आणि पण काही तुम्हाला माझ्या मम्मी पप्पाची माफी मागावं लागेल ना, तरच पाठवतील ते. मायला जर माफी मागणं लाग. बरं बाबा पाया पडतो द्यायच्या, माफी मागतो, 2-4 लोटांगण घेतो बस. पण ही बरं बरं हाव ना चालेल. राव. म्हणजे हाय तुमचा माझ्यात जीव आहे. मला अरे वाटलं तुपल्यात नाही नाही बा. मग कोणच्या ते काय सांगू तुला? मला असं वाटलं होतं, म्हटलं आता तुमचं चालू आहे बाहेर. अहो येडी का तू? ते बाहेर मग कसं आहे, चटणी सारखं तोंडी लावापुरतं राहत असतं. शेवटी घरची भाजी भाकर चांगली राहती. मग मला असं वाटलं माझी गरजच नाही, माझ्यावर प्रेमच नाही काही. पण नाही हाय नाही हाय असं आता नको. कळलं. मी तुला सांगत नव्हतं का मग तू लय पेरी मी काय सांगू तुला? आहे ना खरंच. मग तू आलंय पेरी मग आपलं तुपल्यासाठी. नको तिथं तिथं उड्या मारणार रे. चालन मग या तुम्ही. मग मी आवरून ठेवते बॅग आणि ते भरते, साडी बदलवते. लवकर या. हा आलोच मी लवकर. लगी नटून तटून राह तू बाबा. बरं बरं हा चालन मग. चालन करू का बंद मग? हा हा ठीक बरं ठीक बरं. चालन. जमलं बुवा बाय आता. बाय. बाय पिलू.